शासकीय अधिकारी म्हटलं तर नेहमी आपल्या खुर्चीवरती पाहिलेला मिळतात. खुर्चीवरनंच कारभार सुरू असण्याचं सांगितलं जातं. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक अनोखा प्रकारचा उपक्रम जो आहे एका शासकीय अधिकाऱ्यांनी राबवताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर विद्युत डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत आणि त्यांच्याचबरोबर त्यांचा जो स्टाफ आहे हा पूर्ण स्टाफ हा जनजागृती करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत बुधवारच्या दिवशी सायकलिंग करून ते कार्यालयात येतात आणि त्यानंतर आपल्यासोबत या ठिकाणी जनजागृती म्हणजे ज्या पद्धतीने पर्यावरण समतोल त्याचबरोबर सायकल चालवून आरोग्याला होणारे फायदे असे विविध आणि त्याचबरोबर वीज बचत याचं या ठिकाणी येताना जाताना लोकांना याच्या सूचना आणि याची माहिती तरी देतात आणि जनजागृती करतात. एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहू शकता की या ठिकाणी हे सगळे अधिकारी जे आहेत ते कामाच्या वेळेला टी-शर्टवरती या ठिकाणी जनजागृती करताना पाहायला मिळत आहेत. विशेषतः यांच्याकडे असलेली सायकल, या सायकलवरती आपण पाहू शकता 1 युनिटची बचत म्हणजे 2 युनिट विजेची निर्मिती अशा आशयाचं या ठिकाणी पोस्टर या सायकलीवरती लावून हे जनजागृती करताना पाहायला मिळतात. आणि अशाच प्रकारे दिवसभर आपल्या कार्यालयात देखील हे सगळेजण काम करताना पाहायला मिळतात. नेमका यांचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी विद्युत डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशीच आपण चर्चा करणार आहोत. प्रशांतजी, काय सांगाल, आज आपला जो पूर्ण स्टाफ आहे हा टी-शर्टवरती महानगरपालिकेत आलेले आहेत काम करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सायकलवरती देखील या ठिकाणी कुठेतरी जनजागृती करताना पाहायला मिळते. काय नेमका उद्देश आहे आणि काय जनजागृती? नमस्कार, मी प्रशांत भागवत, अतिरिक्त शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ऊर्जा बचत, ऊर्जा कार्यक्षमता, सौर ऊर्जा वापर याबाबत विविध उपक्रम जनजागृतीसाठी घेण्यात येतात. आम्ही शाळांमध्ये जातो, कॉलेजेसमध्ये जातो, सोसायटींमध्ये जातो आणि ज्या माध्यमातून जनजागृती करतो. मग जनजागृती करताना एक युनिफॉर्म किंवा एक युनिटी तुमची असली पाहिजे. तर आम्ही यावर्षी माननीय आयुक्त महोदयांच्या हस्ते एका टी-शर्टचं अनावरण केलं. त्या टी-शर्टवर तुम्हाला मेसेज दिसत असेल, संकल्प जनहिताचा, वापर करूया सौर ऊर्जेचा. तर या माध्यमातून आम्ही जनजागृती तर करतोच, पण महापालिका कार्यालयामध्ये, विविध कार्यालयांमध्ये दर बुधवारी आमच्या विद्युत विभागातील शिपाई ते अतिरिक्त शहर अभियंत्यांपर्यंत सर्वजण टी-शर्टवर येतात. त्या दिवशी पूर्ण दिवस टी-शर्टवर असतात. आणि या वर्षीपासून मी असं ठरवलं आहे की दर बुधवारी टी-शर्ट तर घालायचाच, पण घरापासून ऑफिस आणि ऑफिस ते घर हे सायकलवर प्रवास करायचा. तसंच हा सायकलचा प्रवास हा नुसतं त्या बुधवारपर्यंत मर्यादित नसून आमच्या विभागाकडे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 42,000 पथदिव्यांची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हे पथदिवे बसवलेले आहेत. तर प्रत्येक महिन्यामध्ये 10 प्रशासकीय प्रभाग आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये एक प्रभाग मी निवडतो आणि त्या दिवशी 3 ते 4 तास संध्याकाळी सायकलवर प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन पथदिव्यांची तपासणी करतो. यावरून असं लक्षात येतं की तपासणी करताना आपल्या एक्झिस्टिंग पथदिव्यांमध्ये कुठे प्रकाश कमी आहे, त्या ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, किंवा काही ठिकाणी नवीन पथदिवे लावण्याची आवश्यकता आहे, किंवा काही पथदिवे बंद आहेत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पथदिवे पोलला रंगरंगोटी केले पाहिजे. हे जेव्हा तुम्ही सायकलवरून प्रवास करताना तुमच्या लक्षात येतं. तुम्ही छोट्या छोट्या गल्ल्यांमधून सायकलमधून जाऊ शकता. तर या माध्यमातून आम्ही पथदिवे, मी दर महिन्यातून पथदिवे तपासणी तर करतोच, पण दर बुधवारी ठरवलं आहे की सायकल संस्कृती आपल्या शहरामध्ये रुजवली पाहिजे. कारण आज आपण बघतोय शहरामध्ये हवेची गुणवत्ता ही ढासळत चाललेली आहे. मग ही शहरामधील हवेची गुणवत्तामध्ये सुधार करायचा असेल तर आपण आठवड्यातून किमान एकदा सायकलवर प्रवास केला पाहिजे. आपला ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, बाजारात जायचं असेल, शाळेमध्ये जायचं असेल, कॉलेजेसमध्ये जायचं असेल किंवा इतर ठिकाणी जायचं असेल, या छोट्या अंतरासाठी आपण सायकल वापरण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि माझं कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना मला एक विनंती करायची आहे की जेव्हा आपले पाल्य चांगले मार्क्स घेऊन 10वीमध्ये 12वीमध्ये उत्तीर्ण होतात, तेव्हा त्यांना तुम्ही मोटरसायकल न घेऊन देता चांगल्या क्वालिटीची सायकल घेऊन द्या आणि त्यांना सायकल चालवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन करा, अशी मी सर्व कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना विनंती करतो आहे. सर, दुसरीकडे म्हणजे असा उपक्रम राबवावा, हे नेमकं ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली कशी आणि पुढे तुमचं काय, या उपक्रमासाठी पुढं काय पाऊल टाकणार? सन 2016 पासून मी कल्याण सायकलिस्ट ग्रुपसोबत असोसिएटेड आहे.
कल्याण सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून मी आतापर्यंत कल्याण ते गेटवे ऑफ इंडिया, कल्याण ते वज्रेश्वरी, कल्याण ते बदलापूर डॅम या ठिकाणी सायकलिंग तर आम्ही करतोच राईड, पण कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे लोकांच्या मध्ये जनजागृती करायची असते, म्हणजे ऊर्जा संवर्धन सप्ताह असो, साफसफाई असो, काही राष्ट्रीय कार्यक्रम असो, याबाबत जनजागृती करताना आम्ही कल्याण डोंबिवली शहरात सायकल रॅली पण आयोजित करतो. तर मी एक या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सायकलिंग ॲक्टिव्हिटीचा नोडल अधिकारी पण आहे. कल्याण डोंबिवली शहरामध्ये सायकल संस्कृती रुजवायची यासाठी आम्ही कल्याण डोंबिवली शहरातील जे सायकलिस्ट ग्रुप आहेत त्यांना आम्ही दर महिन्यातून एकदा मीटिंगला बोलवून त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांना कल्याण डोंबिवली शहरामध्ये सायकलिंगसाठी काय उपाययोजना हव्या आहेत याबाबत चर्चासत्र आमचं सुरू असतं. महापालिका आयुक्त श्री अभिनय गोयल सर यांचंसुद्धा धोरण आहे की आपण कल्याण डोंबिवली शहरामध्ये शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर भर देऊया आणि मग शाश्वत जीवनशैलीमध्ये सायकल चालवणे हा सुद्धा एक भाग आहे. आणि ट्रॅफिकची समस्या आणि प्रदूषण कमी करायचं असेल तर ही सायकल संस्कृती शहरामध्ये आम्हाला रुजवायची आहे. एकंदरीत पाहिलं की अधिकारी असो हे आपल्या आरोग्याचं ते काळजी घेतात, मात्र याचबरोबर जी हवेची गुणवत्ता आहे आणि त्याचबरोबर जनजागृती आहे हे देखील या सायकलिंगवरनं करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.